एका पातोळे वेगळा काय पॉज करून बघा, पॉज करून वाचा आहे ना. येऊ काय विषय शिरो उपमा, वरीचा उपमा दिसाक तर बरा दिसता. हे का हे वडे वडे हा त्या का नाचण्याची इडली सगळ्यात नाचण्याचं कसं घे नाचण्याचे शिरवळे डेकोरेट बरं केलं. टेस्टचा माहिती नाही कसा पराठा बाजरीची या काय बाजरी खिचडी याचा काय लिहिला रागी मुड्डे काय रे हा रागी मुड्डे सांग आणि रागी मिरची म्हणजे ह्या तुमचं नाचणी जा नाचण्याचाच सगळा काय सगळं नाचण्याचं ज्वारी वरी रे वरी आणि आपल्या चटण्या करतो ना आपण कडीत का रसा चहा बरोबर कोरा चहा छान यात रवा वापरतो नाही त्याचे घट्ट द्यायचे वरीचे ते जाडसर लागतात ना ते कसं मिक्सरला एकदम बारीक होत नाही. खूप खायचं होय हे दोन आवडला काय दा वरीचे पट्ट्याचे परोठे जाऊ जरा तुम्ही घ्या मग नंतर मग बसवतो आणि त्याच्यात भाज्या सगळ्या घातलेल्या आहेत. मुळा लाल माठ मेथी परसबी मिरची आणि आलं लसूण आणि कांदा हे मिक्स करून तुमच्या परस बागेतला हे बाकीचं एका वेळेला दोन्ही गोष्टी बनवल्या हो जे पदार्थ एवढे घटक वापरले नाचणी बेसन आहे दही बरोबर पण हे चांगलं लागतं. दही पण वापरलं की दही घरातलं आहे. मला रेसिपी सांगा कशी केली. हे पहिल्यांदा नाचण्याचं पीठ तयार केलं आणि त्यात सगळ्या भाज्या मिक्स करून धुवून चिरून ते मिक्सर हे करून घेतलं चिरून घेतले आणि त्या पिठामध्ये मिक्स केलं. मिक्स करून त्याचं मीठ बिन सगळं घातलं आहे आणि त्याच्यामध्ये गोळा केला. त्या पिठात जेवढं होईल त्याच्या भाजीमध्ये मळणार तेवढं मी मळून घेतलं. त्याच्यानंतर जरा वेळ ठेवून नंतर मी चुलीवर तव्यावर हे करून शेकून घेतलं. आणि जसं आपण मॅगी वगैरे बाहेरून घेतो ना तसं याला जर सांभाळून ठेवता आलं आणि ते जर देता आलं ग्राहकांपर्यंत तर तसं शक्य आहे का. शक्य आहे पण ते सुकवावं लागतं तिथे वाफवून ते हे करावं लागतं. हे काय हे रस आहे खोबऱ्याचा. हे शिरवाळे पीठ नाही आता तुमचं मुख्य प्रोडक्ट कुठचं आहे. हा आहे की हा आहे स्पर्धेचं हे कुठलं आहे तुमचं प्लेअर हा नाही ना नक्की पण असं नाही स्पर्धक एक उतरायचं पुढचं टेस्टी आहे बघा नंतर त्या शेंगदाणे भाजले ना त्यांची बळबळ कमी करायला कारण मिक्सरला लावून मीठ घालून कोथिंबीर वगैरे
तूप लावलं त्याच्यावर टाकलं मंद आचेवर केलं. नाही नाही बेसन. जरा अशी लहान झाली जरा इकडे. काय काय आहे याच्यामध्ये? तूप लागलं, शेंगदाणे, बटाटा, मिरची आणि चटणी. त्यात बेसन नाही आहे. नाही बेसन फक्त वरी आणि एवढे सांगायचे बेसन तर चांगलं. ते घट्ट होणार आहे खूप वेळ गरम असले की जरा चांगले लागतात. आज ती 9:30 झाला बनवली ना गरम गरम असली की जरा छान लागले असते. शरीरासाठी काय फायदा आहे त्याचे? उपवासाला वगैरे असं उपवासाला खाऊ शकतो. असं खाऊ शकतो. चटणी नाही खायची. हां. वरी शेंगदाणे वगैरे आपण उपवासाला खातोच ना, बटाटा पण खातो उपवास बटाट्याचे. फक्त चटणी खायची. भाज्या फ्राय करून घेतल्या, म्हणजे मटार घातला आहे त्याच्यात, गाजर घातला आहे, त्याच्यानंतर कांदा घातला आहे आणि हे आहे त्याच्यात शिमला मिरची आहे. त्यासोबत मिश्रण तेल क्रश केलं आणि मग ते फ्राय केलं थोडंसं तेल घालून. मग ते त्याला स्टफिंग करून हे केलेलं आहे. त्याला फक्त आकार दिला आहे मोमोजचा, म्हणजे जरा मुलांना वेगळा वाटायला हवा आणि हां भाज्या फ्राय हां म्हणून आकार पण वेगळा दिला. हां आकार थोडा वेगळा दिला आहे त्याला आणि पानावर ठेवलं आहे कारण ते पानाचं पोषक तत्व आपल्याला सगळ्यात जायला हवं जातात पण असं. पण मी तसं वेळेच्या पानावर ठेवलं आहे. आणि कोणताही पदार्थ गरम ठेवू लागतो पानावर की ते हे होतं ना कटक मिळतात त्याच्यावर. ते पण डिझाईन आहे ते थोडंसं आता बराच वेळ झाल्यामुळे थोडंसं हे झालं ते. ही कसली चटणी? शेजवान चटणी आहे मेयोनीज. हे वेगळं ना. हां हे घ्यायचं आहे नॉनव्हेजमध्ये काय केलं? नॉनव्हेजमध्ये खिमा बनवला चिकनचा, फ्राय केला, चिकन मसाले वगैरे घातले, कांदा घातला आणि मग ते फ्राय करून ते स्टफ केलं ते. हे काय? हा टोमॅटो आहे आणि समजा डिझाईनसाठी. बिर्याणीसाठी. आता जमाना बदलतो तसं थोडंसं वेगळं काहीतरी हवं असतं, पण त्याशिवाय आपल्याकडचं पण त्याच्यात जायला हवं. जसं पंजाब साईडला गहू खातात तसं आपल्याकडे काय गहू चालत नाही. खरं म्हणजे हेच आपलं खरं भात किंवा नाचणी संस्कृती आहे. त्याच्यामुळे हे चांगली माहिती आहे तुम्हाला. येस काय असतं? काय काय असतं त्यामध्ये? नाचणी पीठ आहे, गूळ आहे, काजू बदाम आणि तूप. पाहिजे काय? पौष्टिक आहे. तरी कमीत तो 12 ते 15 रुपये वगैरे मिनिमममध्ये रेट आहे. जास्त वस्तू असतात पण कारण जास्त आपण हे घालतो ना त्याच्यात ड्रायफ्रूट जास्त घातले की खर्च वाढतो. कॉस्टिंग रुपये असतं ना. आणि हा
हा रस पिल्यानंतर एक वेगळी झिंग येते असं म्हणतात. कशामुळे? रस रसामध्ये खोबऱ्याच्या रसामध्ये दोन ताकद आहे म्हणजे अशक्तपणामध्ये खोबऱ्याच्या रसामध्ये ते कोवळं नाही त्याच्यामुळे. आणि केळीचं पाणी कशासाठी वापरलं तुम्ही? केळीचं पाणी घालणं काढलं केळीचं पाणी पहिल्यांदा घालतं त्याच्यामुळे काय कारण आहे का? कारण त्याच्यात ते काय नसतं ते सगळं एवढं कष्ट कसं काय केलं तुम्ही? सकाळी किती वाजता उठला असाल? ते होल कशी मारले तुम्ही एवढे? तांदळाची घोळ आणि ज्वारीचं याच्यामध्ये काय करतो? फुलं लावली तर त्याला फुलं लावली बरोबर. सुंक हवं तर खायला जोरात बोल जरा. पीठ तयार करून घ्यायचं गॅस चुलीवर मंद आचेवर 15 मिनिटं बसून घ्यायचं तुपात आणि नंतर त्याच्यात सगळं टीम हळदी काळं दूध सगळं वापरून मिक्सरला लावून घ्यायचं आणि नंतर गरम करून टाकून लाडू पान केळीचं आहे. जसं आपण जेवणासाठी केळीचं पान वापरतो ना, ते खायला कोणाला चालतं? कोणाला खायला चालतं? डायबिटीसचे पेशंट ताण लाडू भूक लाडू म्हणून आपण प्रवासाला वापरू शकतो अजून मुलांना किती 100 लाडू? अशा लाडूंना बाहेरगावी पण मागणी असते. आणि आपल्या कणकवलीमध्ये एक मॅडम आहेत, त्या इथून लाडू एक्सपोर्ट करतात बाहेरगावी. आणि आता ज्यांना डायबिटीस असतो त्यामुळे तांदळाचे ह्याचे नाचणीचे लाडू आणि काळे गुळ वापरूनच केलेले चांगले. ॲक्च्युली ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत आणि ज्या स्तनदा माता आहेत त्यांच्यासाठी चांगला प्रॉब्लेम. त्याच्यामध्ये थोडंसं ना हे येते ना मेथी येते ना ती क्रश मेथी करून म्हटलं कोडू ते थोड्या प्रमाणात टाकायची. जास्त नाही मात्रा. जर आपण पर्टिक्युलर त्या लोकांसाठी देतोय ना तर ते प्रमाण आलं. ऑलरेडी त्याच्यामध्ये डिंक आलं, हलीम आलं, नाचणी आहे ऑलरेडी. आणि काळा गुळ वगैरे. काळच गुळ वापरतो. स्पेशल हे रेसिपी बनवली जाते. कर्नाटक, तामिळनाडू त्याच्या तिथे हे जेवण म्हणून खाल्लं जातं. ओके. पूर्ण त्यांचं एक मील म्हणून ते घेतात. तर त्या ठिकाणी ते खूप स्पेशल नाचणीपासून बनवलेलं आहे. नाचणीच्या पिठाला पहिले उकड दिली, वाफवून घेतलं, त्याच्यामध्ये तुपाचा वापर केला आणि त्याच्यानंतर त्याचा गोळा बनवला जातो. जसं आपण शिरवळ्यांचा गोळा बनवतो त्या प्रकारे त्याचा गोळा बनवला. त्याच्यावर तुपाची धार सोडली जाते आणि त्याच्यासोबत रस्समसोबत खाल्लं जातं. त्या रस्सममध्ये डाळ वापरली जाते, भाज्या वापरल्या जातात. आणि दुसरं म्हणजे त्याला ऑप्शन असतो मटण मटण करी असं ते वापरतात किंवा व्हेज पण बरोबर. त्याच्यामध्ये अजून काय नसतं, फक्त नाचणीचं पीठ की ते काय वापरतात. ते ट्रेडिशनल ट्रेडिशनल आहे ते त्यांचं. आणि हे हा रागी मिल्कशेक आहे. तिथल्या लोकांचं फेमस आहे. आपल्याकडे ते सतू म्हणून खातात तर त्यांच्यामध्ये ते थोडं फळ वापरतात, थोडे ड्रायफ्रुट्स वापरतात. आणि ह्याच्यामध्ये ह्याची आपली नाचणी पिठाची प्युरी तयार केली जाते जी लहान मुलांना भरतात तशी. ती थंड करून त्याच्यामध्ये दूध, त्याच्यामध्ये मी ह्याचा वापर केला, साखर वापरली नाही. त्याच्यामध्ये आपले खजूर, ओले खजूर असतात, ते खजूर मिक्सरला लावून त्याच्यामध्ये नट्स मिक्स केले, फ्रुट्स आहेत थोडे, रेशमा लहान मुलं खूप आवडीने खातात. हा मागची मुलं खातात त्याला भरपूर. दोनापैकी तुमचं मेन प्रोडक्ट ते तर दोन्ही आहेत. नाही एक
तर 1 आणि 2 नंबर रागी मिक्स. तुम्ही गेटअप पण तसाच केला साऊथ इंडियन. हां थोडा म्हणूनच केलाय. तिथे थोडंसं वेगळा फॉर्म केला जातो. आपल्याकडे ते नॉर्मल फॉर्ममध्ये वापरतात. ते फ्रुट्स वापर केला आपण नट्स वापर केला. सकाळी पाणी हे करून घेतलं, नंतर कुकरला लावून 4-5 शिट्ट्या केल्या, नंतर थोडंसं मूग डाळ हे केली, वाफवली आणि हिरव्या वाटाणे आणि बारीक कांदा आणि टोमॅटो चिरून घेतला आणि नंतर तेल ठेवलं आणि त्याच्यात कांदा आणि टोमॅटो परतून घेतलं. त्याच्यात थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकलं आणि कढीपत्ता टाकला आणि सगळं मिश्रण थोडा वेळ असं म्हणजे हे केलं, मिक्स करून घेतलं आणि नंतर त्याच्यात हे घातलं काय बाजरी घातली आणि थोडा वेळ हे केलं वापरून. केळीचं पान कशासाठी घेतो? केळीचं पाणी इकडे केळीचंच पान वापरतात ना, कारण आपल्या याची हो. स्पर्धेचे जे घटक होते तृणधान्याचे, त्यातला कोणता घटक येतो? बाजरी. गाजर सजावटीसाठी. हो गाजर सजावट. फायबर मिळते ना, थंडीत जास्त हे होतं आणि असं मुलं कधी खायला पण बघत नाही. असं आपण केलं असं आपलं वेगळं काहीतरी केलं तर मुलं खाऊ शकतात. त्याच्या थोडा दिसायचं. गरम पाणी उकळत ठेवलं पाहिजे, त्याच्यात थोडंसं मीठ, थोडंसं तूप टाकलं आणि ते पीठ हे करून घेतलं, पेणून घेतलं. नंतर ते भाज्या घातल्या सगळ्या, गाजर, फरसबी, बीट वगैरे, कांदा पात, फ्लावर सगळे घातल्या आणि एकजीव केलं. थोडं 10-15 मिनटासाठी ठेवून दिलं थंड होण्यासाठी आणि नंतर कॉटन कपडा घेऊन हाताने हे करून तुपात फ्राय केले. एक दिवस हे घातलेलं आहे ना ते सजावट छान केलेली कोबीच आहे. कोबीच आहे ना? पान कल्पकथा चांगली. हे याचे तुकडे बारीक केले असणार ना तुम्ही, बीट वगैरे घातलं हो सगळे बारीक करून आणि हे ते पण गाजर? घातलं. गाजर पण बारीक केलं. ते बारीक करून घातले. हो कांदा पण तरी 2 दिवस राहतात. नक्की ही रेसिपी तुमची की त्यांची? कोणाची नाही नाही नाही. दोघांनी सेमच केली. हे माझी नाही. कोण केली का? शेजारी नाही आणि त्याने चटणी घेतली आणि काय झालं? मिरची आहे. नाही परत बरंच मी जरा त्याचा फ्लेवर वेगळा येतो ना माझा. हे हे बीट आहे. नाही याच्यात होय आहे, किसून टाकलं. सर्वप्रथम नाचण्याने धुवून घेतले, ते उन्हात वाळवले, जात्यावर दळलं पीठ आणि ते पीठ गाळून घेऊन मी सकाळी आता 2 वाट्या पीठ, 2 वाट्या पाणी उकळून ठेवलं, त्याच्यात तूप टाकलं, मीठ थोडंसं टाकलं आणि ते
ते पाणी उकळलेल्या पाण्यात पीठ टाकलं, ते सगळं केलावून घेतलं, हाताने त्याची मुठली तयार केली. दुसऱ्या पातेल्यात पाणी ठेवून ते पाणी उकळलं तर ते मुठली आतमध्ये घातली आणि चकली गाळतात त्या भांड्याने ते मी गाळले. तुमच्याकडे तो लाकडी नाही असतो आहे, शेजाऱ्यांकडे होता, सकाळी कुठे जायचं आणायला. कालच सांगून ठेवायचं ना. काल ठरलं नव्हतं, रात्री अचानक ठरलो आयुष्यात नोंद घ्या, आयुष्यात तुम्ही उशिरा खायला. नाही सांगितलेलं अगोदर, मला करायचंच नव्हतं ना. त्यांच्या सुनबाई सदस्य आहेत, ग्रामपंचायत सदस्य. त्यांनी सांगितलं काय घेऊ नका म्हणून. ना तीच मागे लागली, तू तरी आई जा, तू तरी आई जा म्हणून. मला काही येत नाही तुझा. नको झोप यायची. आता तेवढं मला शास्त्र माहिती नाही. तुम्हाला पहिलं माहिती. नाही, ह्याला विचारा, ह्याला काय माहिती असेल. ते आता शिकली त्याच्यातून त्यांना कळलं, माहिती असेल तेवढं शाळेच्या आपल्याला माहिती व्हॉट्सअपवर नाही. चुकीची माहिती आहे. पण केळीचं पाणी आपलं पारंपरिक पूर्वजीपासून आम्ही वापरतो. परफेक्ट आन्सर दिले. प्रत्येक आपल्या गावाकडे बाकी पानं नाही, ह्याच पानात आणि करमळाचं पान, हे पानावरच आमचं लहानपणापासून जेवण झालं. आता ताटात आणि त्याच्यापेक्षा काय ते पत्रावळ, त्या काय उपयोगाचं नाही, पण हे चांगलं. ते आपल्या केळीचे सोपे यायचे ना, त्याच्यावरती गाळायचे ना, त्याच्यावरती हे गाळायचं सोपावर. आणि ही पानं तुम्ही म्हणाल कशाला लावून सजावटीसाठी, तर ही पण पानं खाण्यासाठी उपयोगी आहेत. ह्याच्यापासून आपल्याला पानापासून आरोग्याला देखील चांगलं, जेवल्यावर खाल्लं तर पचनक्रिया वगैरे होते. चुन्यापासून आपल्याला हे मिळतं, कॅल्शियम मिळतो. सुपारीपासून रोगजंतू वगैरे हे होतात. हे नरम उकळत्या पाण्यात पीठ डोक्यानं होतं ना. अजून काय स्पेशल रेसिपी केलं नाही अजून त्याच्यात काय आम्ही चोरणार नाही. सांगू का, माझ्या पोरग्यांसारखे पोरगे तुम्हाला काय खोटं बोलायचं. बाजूच्या एकटीच तर वर्षाचे 12 महिने हे चालतात. उन्हाळ्यात देखील याचा फायदा आहे, थंडीच्या दिवसात देखील फायदा आहे. पोटात दुखणं काय असेल, छातीत दुखणं काय असेल, दुखीला देखील हे चांगलं असतं. म्हणजे कमीत कमी महिन्यातनं 2 महिन्यांनी तरी असे पदार्थ करून हे खावेत. नाचण्याची भाकरी तर आपण खातो, पण असा पदार्थ करून खात नाही कुठलाही. चव वेगळी येते. विजय देशी ना. वेगळं इडली अशी सिंपल. कशी बनवली आहे? काल पूर्ण दिवस नाचणी आणि उडीद डाळ भिजवून ठेवलेली, रात्री त्याचं पीठ ठेवलं आंबवण्यासाठी आणि सकाळी मग भाज्या चिरून मसाला आणि मीठ घालून भाज्यांचं सारण तयार केलं, त्याच्यामध्ये टाकून दिलं. पण घालताना मिक्स करून घातलं की पहिलं थोडं पीठ घालून पीठ टाकलेलं, त्याच्यावर सारण मग पुन्हा नवीन प्रकार आहे. नाचण्याच्या भाकरीचा पण तयार. ह्यात स्टफिंगमध्ये काय काय घातलं आहे? त्याच्यामध्ये गाजर आहे, फरसबी आहे, मक्याचं कणीस आहे आणि कांदा वगैरे भाज्या आहे. मक्याचं कणीस आहे कसं आपलं की बारीक केलं? नाही, बारीक करून सगळ्या भाज्या हा बारीक प्रकार आहे चिरून. ना, तो त्यांनी जे केलं ना ते घालून याचा ट्राय करून बघा. बाजरीचं केलं आहे ना स्टफिंग, मग ते हेल्दी होईल पूर्ण. पटकन अवेलेबल नाही आहे. हां, नाचणी मी म्हटलं जस्ट की फुल हेल्दी फूड होऊ शकतं ते. कसली बनायचे? नाचणी, बाजरी, वरी, गहू, तांदूळ सगळ्या प्रकारची पिठं एकत्र करून ते भोपळ्याचे वडे बनवलेले तुम्ही चहा बरोबर खाऊ शकता, उसळी बरोबर, चिकन बरोबर पण खाऊ शकता. कशा बरोबर पण खाऊ शकतात ना, नुसते पण खाऊ शकतो, कारण गुळ आहे त्याच्या कारण. त्याला तेल कुठलं वापरलं? लक्षात घरात वापरतो.
घरगुती वापरतो. थोडेसे गोड कशामध्ये? गूळ घातले आणि भोपळा आणि गूळ, लाल भोपळा. भोपळ्याची भाजी का लहान मुलं खात नाही, कोणी ही उसळ का त्यांच्यातला आयटम नाही, तो आत्मीय कसा राहिला. सुके वडे खायला बघणार. भोपळा अजून काय काय भोपळ्यामध्ये भोपळा गूळ हे कुकरला लावून घेतलं आणि त्याच्यात पिठं सगळी घातली आणि ते मळून त्याचे वडे बनवले. बोला. नाचण्याचं सत्व आहे म्हणजे एक असं सादर करतात, पण ह्याच्यात जर असं म्हणजे नारळाचं रस घालायचं नाही तर दूध घालायचं आणि हाडांसाठी हे खूप असं चांगलं आहे. आणि म्हणून मी मग ते एक चमचा माझं टाकायचं आहे. आणि जास्त काही नाही घातलं, फक्त जास्त शामिल नाचण्याचा वापर करत आहे. आणि रस नाही तर तूप टाकायचं. म्हणजे तर म्हणजे काजू वगैरे आपण आता हे घालतो नाही तर पहिल्यांदा असं मुलांना पण हे जास्त करून दूध द्यायचे आणि हाडांसाठी हे खूप म्हणजे खूप चांगलं आहे. ते माझं स्वतःच सांगते म्हणजे एक लहान होते तेव्हा ॲक्सिडेंट झाला तर पूर्ण 2 महिने तूप खाल्लं होतं नाचण्याचं. त्यामुळे माझे हात वगैरे आता पण स्ट्रॉंग आहेत. हां म्हणजे खूप आरोग्यासाठी चांगलं आहे. त्याच्यामुळे म्हटलं साधं आणि सिम्पल, जास्त खर्च पण नाही याच्यासाठी आणि काय करायचं पण नाही. फक्त ते रात्री पूर्ण कांदीवर भिजत घातले नाचणे, मग सकाळी ते म्हणजे रात्री मिक्सरला लावून ठेवले, त्याच्यावर पाणी येतं ना ते गाळून टाकायचं आणि परत ते नमस्कार. आज मी वरीपासून वरीचा उपमा केलेला आहे. त्याचा सर्वप्रथम स्वच्छ धुवून घेतले वरी सुरुवातीला, मग ते साधं तुपामध्ये परतून घेतले, मग त्यात मेथी दाणे आणि उडदाची डाळ घातली सर्वप्रथम त्याला फोडणीमध्ये, कढीपत्ता वगैरे घालून. आणि नंतर त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण घातलं, काजू बदाम कळलेले मटार गाजराचे तुकडे चिमण्यामध्ये त्यांना उकडून घेतले, मग त्या नॉर्मल उपमा आणि ह्या उपम्यामध्ये फरक काय? नॉर्मल उपमामध्ये हा वरीपासून बनवला, वरी हलके ना असं पचनाला वगैरे असं त्याच्यामुळे. आणि नॉर्मल उपमामध्ये आपण रव्याचा वरी करतो ना, हा उपमा कसा कोणी असं जास्त करत नाही, हा उपमा करत नाही. पण प्रोटीन्स लेवलचा जर विचार केला तर ह्याचे काय फायदे होऊ शकतात? प्रोटीनचा म्हणजे पचनाला हलका असतो, तेव्हा म्हणजे आजारी माणसाने किंवा उपयोगी पडतो त्वचाला. आणि ही मांडणी केली आहे ना, त्याचं त्याच्याशी काय रिलेशन्स आहे? मांडणी केल्या म्हणजे सगळे आयटम आतमध्ये घातले आहेत पदार्थ, मटार गाजर शिमला मिरची बदाम वगैरे सगळं घातलं आणि डाळी भाजी पण सगळं. आणि ताज्या दह्यापासून ताक बनवलं सकाळी, त्याचं ते तूप आहे, तुपासोबत खाऊ ते घालून हां म्हणजे ताक घालून हां वाटलेलं खाऊ शकतो. भिजत घातलेले साल काढले. त्याच्यामध्ये कोण खाऊ शकतो. किती वेळ टिकू शकतो हा तसा तुपात भाजल्यामुळे 2 दिवस राहू शकतो. 2 दिवस तुपात आहे भाजलेले, फुलवलेला पूर्ण. तूप घरगुती आहे? हो घरगुती आहे. आज सकाळी केला ताक बनवलं त्याचं तूप आहे. गाईचं? हो नाही मिक्स म्हशीचं, त्याच्यात पण गूळ घातलं, साखर नाही.
गाईच्या पंचगव्यापासून तयार केलेले जे पदार्थ असतात ना, ते शरीरासाठी खूप चांगले हो असतात. हो आणि खास करून आपली गावठी गाय, हो त्याच्या पाठीवरती एक सूर्यकुंडल असतं. हो माहिती आहे. त्याच्यामध्ये सूर्याची किरणं शोषली जातात आणि ते सगळे गुणधर्म दुधामध्ये उतरतात. हो ते दूध आपल्यासाठी सगळ्यात चांगलं आहे. आणि आता आपण जे हॉस्टेल वगैरे वापरतो ना, हे आपल्यासाठी नाही शरीरासाठी पिशवीचं चांगलं नाही हे आमच्याकडे दूधवाला म्हणजे प्युअर म्हशीचं दूध आहे आमच्या इथे येतं. आहे. ओके. नवीन घरगुती नाचणी वायनात फुटली सडले वायनात आणि ते कापडावर काढून त्या हळदीच्या पाण्यात हळदीच्या पण त्या काळं असं लांबून मासे दिसतात. त्याच्यात अजून एक पान वापरायचं, अजून एक पान वापरायचं. जसं हळदीचं वापरतो तसं हळदामध्ये वापरतो. फुग्याचं त्याला वास येत नाही हळदीचं संगेरीचं वापरतात. त्याला वास येतो त्याला वास येतो हां चार आता सध्या एवढं जास्त गोड म्हणजे ते घरगुती तुमचे कराल तेवढे घेतो आम्ही. किती महिन्याने काढतात? एक किती महिने? लावले जूनमध्ये लावले हे नाचणी आणि काकडी स्मॅश करून गाजर पण घेतो. चारू आहे मस्त आहे. तुम्ही याचं प्रेझेंटेशनवर अजून का मेहनत घेतली मांडणीवरती? हां आमची मांडणी म्हणजे असं आकर्षक दिसण्याच्या दृष्टीने हे आता ना असं थोडंसं कटिंग करताना चिवट आहे, ते पटकन कट होण्यासाठी काय करू शकतात? वेगळं होतं. हां हे असं चिकटून राहतं ना, तर त्याचं पटकन निघावं. जसं तांदळाचं वगैरे पटकन निघावं. ते तांदळाचं आणि मी ते विचारते तुम्हाला की काय करू शकतं की ज्याने ते पटकन निघेल? तुपाचा थर लावला जातो नॉर्मली पीठ थापायच्या आधी. तर असं काय केलं जाईल की ज्याच्यामुळे जर समजा आपण बाहेरच्या एखाद्या व्यक्तीला प्रेझेंट केलं टुरिस्टला, तर त्याला हे असं पटकन काढताना वेगळं काहीतरी घ्या ना घ्या. मोदक आहे ना? ओके. काय काय घातलं याच्यामध्ये? खोबरं आणि काळं दूध. म्हणजे नॉर्मल मोदकासारखा मोदक आहे, फक्त तो नाचणीच्या पिठामध्ये. काळा गुळच का वापरला तुम्ही? केमिकल नसतं. आणि मग तांदळामध्ये चांगला एवढा होतो, मग आम्ही नाचण्याचा का खातो? सारण छान झालं. चव छान. चव छान आहे. फक्त मोदक करताना ना स्टफिंग त्याचं जाड झालं आहे फार. जे जे लागतं हे जे कवरिंग आहे ना, हे जास्त झाल्यामुळे थोडंसं तो वळत नाही. म्हणून याच्याऐवजी तुम्ही ना करंज्या केल्या असतात उत्तम झालं. कारण हा जो गट्टू राहतो ना, हा एवढा पुरा पोर्शन पीठ राहतं जे खाताना लागतं. पण याची करंजी झाली असती ना, तर ती एक तर पातळ येते, शिजायला पटकन. ओके. आणि चांगलं झालं असतं. सारण मस्त झालं आतलं.
तर मित्रांनो आज ग्रामपंचायत डेगवे ग्रामपंचायत आयोजित पाककला स्पर्धा ठेवली आहे आणि व्हिडिओ तुम्ही बघितला असलेल्यात शूट केला आहे मी घराकडे गेले कारण का मला काम होता आणि त्यांचा बक्षीस वितरण आणि रिझल्ट लागायचा होतो थोड्या वेळात झाली 1 वाजता आणि 3 वाजता त्यांच्यानी आपल्या हायस्कूलमध्ये त्याचं बक्षीस वितरण केल्याने सो मी जाऊ नाही काम होतं घराकडे जरा तर त्याच्यात नंबर इला ना फर्स्ट नंबर इलो तो आमचे हेमांगी आकीचो जो व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असताना उपमा केलेले तिनं सॉरी कसलो बाजरीचो वरीचो उपमा केलेलो तिचो फर्स्ट नंबर इलो सेकंड इलो गावातली बाजारवाडीतली सचिन काकांची बायको वहिनी ती तिनं पराठे केलेले नाचणीचे पराठे केलेले त्याच्यासोबत चटणी आणि दही काहीतरी होता व्हिडिओमध्ये बघितलं असताना तर आणि थर्ड इलो आमचो ओमकार देसाई त्याची बायको तिनं केलेले मिल्कशेकसाठी तिका काहीतरी ह्या इलो तो आपण सत्तू करतो ना त्या टाईपमध्ये साऊथ इंडियन टाईपमध्ये तिनं काहीतरी केलेले सो तिचो थर्ड नंबर इलो आणि विजेत्यांका खूप खूप त्यांचा अभिनंदन त्यांना काहीतरी प्राईजमध्ये साडी वगैरे काहीतरी भेटली तर त्यांचा खूप खूप अभिनंदन आणि पार्टिसिपेट केल्यानंतर त्यांनी पण एकदम भारी केलेलं सगळा टेस्ट करून बघितलं आहे मी एकदम भारी सगळे मेनू केलेले आणि पौष्टिक होते सगळे सो व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तोपर्यंत भेटाया पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्या डेली ब्लॉगमध्ये एवढाच होता सो भेटाया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय